नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका योगेश उदगिरे. आज सकाळची गुड मॉर्निंग सांगली. सकाळचा गुड मॉर्निंगचा शूट घेतला, संडे होता म्हणून निवांत झोपलो. उठलो 4 वाजता, आवरून वगैरे मस्तपैकी फ्रेश होऊन आपलं चालत निघालो. स्वतःशीच गप्पा मारत निघालो होतो. आज स्वतःशी गप्पा खूप चांगल्या असतात. रोड बघायचंय का तुम्हाला? आता रोड बघा, पाऊस पडून गेला होता आणि कसं शांत वातावरण झालंय. शांत म्हणजे भारी वातावरण. एकटाच चालत निघालो होतो. कोण रस्त्याने कोणच दिसेना. काय माहिती, पाऊस पडल्यानंतर कोण बाहेरच निघत नाही. मग मी कॉफी घेतली आणि क्लिनिकमध्ये आलो. क्लिनिकमधून कॉफी घेत आतमध्ये एंट्री मारली आणि म्हटलं, बायको दोघं मिळून कॉफी पिऊ, पण टेस्ट मीच करणार. टेस्ट केली, मस्त लागली कॉफी. नवीन कप घेतला, दाखवायचं होतं, बाकी काय नाही हो. अनेकदा टेस्ट केली, छान वाटली कॉफी. म्हटलं बास, मन तृप्त झालं. त्याच्यानंतर मग शेजारीच बस्साप्पा हलवायचं दुकान होतं. बस्साप्पा हलवायच्या दुकानात आत गेलो, मिठाई सगळ्या बघितल्या. मग फायनली इच्छा झाली काजू कतली खायची. मग काय, घेतली काजू घेतली. आहा हा हा हा, खाल्ली पण राव. फक्त तुम्हाला दाखवतोय, पण ज्या वेळेला तुम्ही नक्की मला फॉलो कराल ना, नक्की तुम्हाला काजू कतली खायला घालीन बस्साप्पा हलवायची. मग तिथून बाहेर आलो, गाडी घेतली पुसायला. गाडी वगैरे पुसली, डिक्कीत बस्साप्पा हलवायची काजू कतली ठेवली. मस्तपैकी गाडी पुसून झाल्यानंतर डिक्की बंद केली आणि मग चाललो असं. मग बायकोला सकाळपासून भेटलो नव्हतो. 4 वाजता भेटलो तिला. मग आमच्या दोघांच्या गप्पा मारत विश्रामबागच्या बॅक साईडने आम्ही चालत निघालो. चालता चालता आमच्या बऱ्याच गप्पा खूप रंगल्या. म्हटलं खूप दिवसांनी भेटल्यासारखं असं वाटत होतं की दिवसभर भेटलो नव्हतो. भेटलो, पुढे जात होतो. बरंच थोडंफार किरकोळ ट्रॅफिक होतं. पावसानंतर काय माहिती, लोक बाहेर पडत नाहीत. काय गणितच कळण झाले, लोक बदललेत का आम्ही बदललोय पावसानंतर आम्ही बाहेर पडायला लागलोय. मग जाता आता राजमती ग्राउंडवर जैन मंदिरचा कार्यक्रम चालू होता. मग तिथून तसंच पुढे गेलो तर यात्रासारखा उरूस टाईपमध्ये भरलं होतं. पाळणे आले होते भरपूर. गर्दी बाबा तुफान. रविवार हो, संडेचा संध्याकाळ म्हटलं की गर्दी. पाळणं वेळणं बघत आपलं झालं, बरं वाटलं म्हणून पुढे गेलो. पुढे जाता जाता आलो आम्ही महावीर उद्यान. महावीर उद्यान म्हणजेच आपल्या काळातला बापटमाळा. इथे सगळे गाडच लागले होते. भेळ, वडापाव, उत्तप्पा, डोसा सगळं. मग खायची इच्छा झाल्यानंतर मग काय खायचं. मग पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आईस्क्रीम होतं. आईस्क्रीमची पण इच्छा नाही झाली. पाऊस पडून गेला होता, कशाला उगाच थंडीनं सर्दी होणार म्हणलं. पुढे गेलो भेळवाल्याजवळ. भेळवाल्याजवळ लावली गाडी आपली पलीकडे. गाडी लावली. म्हणलं आता काय खायचं, तर वाईफ म्हटली पाणीपुरी खाऊ. मी म्हटलं तू पाणीपुरी खा, मी आपली भेळपुरी खातो दही घालून मस्तपैकी. मग काय, दही घातलेलं भेळपुरी आली मला. मी आपली चालू केलं खायला. हे खाताना मला काय दाखवायचं होतं, मी नवीन गॉगल घेतलाय हो, तो गॉगल दाखवायचं होतं तुम्हाला, बाकी काय नाही. टेस्ट तर काही विषयच नाही सुरत, टेस्ट एकदम भारीच आहे. मला खाताना मात्र भेळपुरी लय भारी लागते बाबा. भेळपुरी म्हटलं ना तर माझा एक आवडता पदार्थ आहे बरं का. खायची इच्छा खूप असती, पण जास्त खाल्लं ना तर पचन होत नाही हो, मळमळते उगाच. खाल्लं मस्तपैकी भेळ 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 भेळपुरी राडा हो, विषयच नाही. मग काय, गॉगल कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बरं का. चला आपण आता भेळपुरी खाल्लो. मग वाईफने पाणीपुरी खाल्ली. तिचं चालू होतं खाणं, माझं पण चालू होतं खाणं. खाता खाता असंच आठवलं की यार ते तिकडे कसलं तरी प्रदर्शन भरलंय. मग काय, काढली गाडी आणि आलो बघा कुठं मी आता, कच्ची भवनला, जैन कच्ची भवन. मग तिथं आतनं घेतला आवळा कॅन्डी आणि आवळ्याचा ज्यूस. आवळ्याचा ज्यूस पित्तासाठी चांगला असतो. आता भेळपुरी खाऊन आलतो, त्यामुळे जास्त काही भूक नव्हती म्हणून लाईटली भात खाल्ला आपला मस्तपैकी मसाले भात. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.